बाळांनो, समजा या ठिकाणी आपण एक साऊंडचा सोर्स घेतला. साऊंडचा काय घेतला मी? हा सोर्स. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हा कोण आहे? स्पीकर आहे. याच्यातून बाहेर काय पडला? साऊंड बाहेर पडला. आता साऊंड जो बाहेर पडला हे सगळ्याच्या सगळं मीडियम, याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? एअर आहे. काय आहे तिथं? म्हणजे मी बोलतो, माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये एअर आहे. मग ज्या वेळेस साऊंड म्हणजेच काय रे बाळांनो? एनर्जी ना. साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी ना. मग ज्या वेळेस ही एनर्जी या, आता मग तुम्हाला माहित आहे की आपण याला एक ब्लॉक समजूया. असा एक स्लॅब घेतला तरी चालेल. हा एअरचा स्लॅब पकडूया. मग हा साऊंड कशातून ट्रॅव्हल होणार आहे? एअर मधून ट्रॅव्हल होणार. मग एअर मधून ट्रॅव्हल होताना नेमकं काय होतं? तर तुमच्या लक्षात आलं असेल की याच्यामध्ये हे जे एअरचे पार्टिकल्स आहेत याचं बॅक अँड फोर्थ हे मोशन चालू होतं. पुढे मागे मोशन चालू होतं. मजा बघा, वेव्ह सोर्स इथे आणि चालली इकडे, म्हणजे डायरेक्शन ऑफ वेव्ह अशी येणार आहे. म्हणजे थोडक्यात एक्स ऍक्सिस वरती घ्याल आणि इथं जे पार्टिकल्स आहेत एअर पार्टिकल्स ते पण पुढे मागेच व्हायब्रेट होतात. म्हणजे त्या पार्टिकलचं सुद्धा व्हायब्रेशन कुठं आहे? अलॉंग द एक्स ऍक्सिस, म्हणजे इन द डायरेक्शन ऑफ वेव्हच ना. वेव्ह कुठं चालली? ए कडून बी ला जात आहे आणि पार्टिकल पण पुढे मागेच होत आहेत. म्हणजे ते पार्टिकल या एक्स ला म्हणजे वेव्हच्या डायरेक्शनला कसे व्हायब्रेट होतात? पॅरलल म्हणायचं. वेव्ह माझ्याकडून तुमच्याकडे येते आणि पार्टिकल सुद्धा पुढे मागे म्हणजे त्याच दिशेला होतात, त्याच डायरेक्शन. मग हे कसं असतं बाळांनो? तर आपण याच्या अगोदर माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला 10th थोडस बेसिक साऊंडचं होतं. 10th मराठी मीडियम वाले ध्वनीचा स्टडी आहे तुम्हाला थोडासा. तुम्हाला तिथं रिअली म्हणजे त्या लॉन्जिट्युडिनल वेव्हज बद्दल थोडस दिलेलं आहे. कसं? तर तुम्ही बघा, तुम्हाला अशा वेव्हज दाखवल्या असतात. बघा, ही जनरली आपण हा स्लॅब घेतला तर इथं रेअर फ्रॅक्शन असं दाखवलं आणि त्याच्यानंतर पुढे समजा तुम्हाला कॉम्प्रेशन असं दाखवलं. जवळ 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 दाखवलं. परत हे रेअर फ्रॅक्शन आणि परत हे असं कॉम्प्रेशन. याचा अर्थ काय रे बाळांनो? हे रेअर फ्रॅक्शन आहे आणि हे कॉम्प्रेशन, कॉम्प्रेस झालं. याचा अर्थ हे पार्टिकल जवळ जवळ आले. इथं त्याचं एक्सपान्शन झालं, एक्सपांड झालं. इथं कॉम्प्रेस. आता मजा काय आहे बघा, हे एक्सपांड झाले, हे कॉम्प्रेस झाले, एक्सपांड झाले, कॉम्प्रेस झाले, पण यांची डायरेक्शन कशी असणार आहे? नीट बघा, इकडे असणार आहे. बरोबर आहे. मी परत एकदा जे सांगतो ते नीट आहे का? वेव्ह कुठे जात आहे? ए कडून बी कडे. आणि इथले पार्टिकल कडून काय होतात? एकतर बी कडे जातील, मागे येतील, किंवा इकडे जातील, मागे येतील. म्हणजेच थोडक्यात हे असे एन नंबर ऑफ एअर मॉलिक्युल्स आहेत आणि ते असे होतात. इकडे एकदा जातात, मागे एकदा, पुढे एकदा जातात, मागे एकदा येतात. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं त्यांचं ऑसिलेशन कसं आहे, कळालं का तुम्हाला? मग साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं की लॉन्जिट्युडिनल म्हटल्यानंतर काय होतं, तर तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे एकदम सोप्या भाषेमध्ये, इन लॉन्जिट्युडिनल वेव्हज, पार्टिकल्स कोणाचे असतात? ते पार्टिकल्स ऑफ मीडियम ना रे. अरे पार्टिकल कोणाचे? एअरचे ना. एअर कोण? मीडियम ना. हा, पार्टिकल्स ऑफ मीडियम व्हायब्रेट होतात ना रे. व्हायब्रेट पॅरलल, चालेल का? पॅरलल टू दी डायरेक्शन ऑफ वेव्ह. ज्या डायरेक्शनला वेव्ह जात असते त्याच डायरेक्शनला पार्टिकलचं सुद्धा काय चालू असतं? व्हायब्रेशन. माझा आवाज इथून तुमच्याकडे येतो तर पार्टिकल असे होणार, असे होत नाही. समजलं का? मग साधी सोपी गोष्ट किती बेसिक आहे बघा. पार्टिकल कसे व्हायब्रेट होतात याच्यावरून वेव्हचे प्रकार पडलेले आहेत. पहिला प्रकार किती सोपा होता? मीडियम लागतं का लागत नाही. मीडियम लागलं तर वेव्ह कुठल्या? मेकॅनिकल, आणि नाही लागलं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक. आता मेकॅनिकल मध्ये परत तुमचं व्हायब्रेशन पॅरलल होतंय का परपेंडिक्युलर होतं? याच्यावरून दोन प्रकार. लॉन्जिट्युडिनल मध्ये कसं होतं? पॅरलल. तर आता ट्रान्सव्हर्स मध्ये, मग आता जर मी तुम्हाला ट्रान्सव्हर्स सांगितलं तर तुम्हाला लॉन्जिट्युडिनल आणखी चांगलं कळत असतं. तर मी याच लेक्चर मध्ये कंटिन्यू करणार आहे पुढचं लेक्चर, ते म्हणजे
ट्रान्सवर्स वेव्ह. ट्रान्सवर्स वेव्ह. आता मजा बघा, आपण तेच एक्झाम्पल घेऊया पाण्याचं. एक छोटासा तलाव आहे, पॉन्ड आहे बरं, काही छोटा, जास्त काय मोठं नाही. आणि त्याच्यामध्ये समजा आपण एक मोठा दगड टाकून व्हायब्रेशन्स क्रिएट केले, तर ते व्हायब्रेशन्स जे होत आहेत त्या दगडाच्या कायनेटिक एनर्जीमुळे आपण स्टडी केलं ना. आणि ती एनर्जी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी कुठे जात असते, ट्रॅव्हल होणार आहे. मग आता नीट बघा, आता हा तो तलाव आहे आणि या तलावामध्ये दगड टाकला, इथं दगड टाकला रे टाकला, इथं दगड टाकला की इकडे पण वेव्ह जाणार, इकडे पण जाणार, इकडे पण जाणार, इकडे पण, ऑल पॉसिबल डायरेक्शनला वेव्ह जात असतात ना. कधी पाण्यात दगड टाकलाय का? पाण्यात दगड टाकलं वेव्ह कशा होतात माहिती आहे तुम्हाला, बघितलं ना. मग तेच आता एका पर्टिक्युलर डायरेक्शनला बघूया. समजा आपण दगड इथं टाकलाय म्हटल्यानंतर एनर्जीला इकडे ट्रॅव्हल व्हायचं ना. अरे बाबांनो, इथं हा किनारा आहे, किनाऱ्याकडे जावं लागेल ना. मग आपण आता त्याच बेसिक अँगलने ट्रान्सवर्स वेव्ह समजून घेऊया. इकडे बघा, या लोकेशनला दगड टाकला, ऑल पॉसिबल डायरेक्शनला काय होणार आहे, एनर्जी जाणार आहे, वेव्ह ट्रॅव्हल होणार आहे. मग इकडे वेव्ह ट्रॅव्हल होते आमचे, बरोबर आहे का. मग वेव्ह जाणार आहे इकडे, तर तो जो वॉटर मॉलिक्युल आहे तो वर खाली, पाण्याची लाट आपण बघतो वर खाली वर खाली वर खाली कंटिन्यू होणार आहे ना. आणि यासाठी सगळ्यात सुंदर एक्झाम्पल काय, त्या शांत पाण्यावरती रिकामी काहीतरी पाण्याची बॉटल ठेवा किंवा एक लाकडाचं ओंडका वाळलेला ठेवा, नसेल तर ते आपण हे बघतो ना थर्मोकोल भेटतं, ते आपलं पॅकिंग मटेरियल साठी वापरलेलं असतं ते ठेवा. तुमच्या लगेच लक्षात येईल की त्याचं व्हायब्रेशन कसं होत आहे, बरोबर आहे ना. त्या माशाच्या जाळ्यांना वरती बांधतात ना ते, हा तेच ते मटेरियल. मग इकडे बघा, आता नीट बघा, व्यवस्थित समजून घ्या, एकदम व्यवस्थितपणे बघा. आता थांबा, दररोजचा हा प्रॉब्लेम आहे. मग आता मला सांगा, इथं दगड पडला म्हणजे वेव्हचं ओरिजिन ओ आणि दगडाला जायचं समजा ए कडे जायचं, सॉरी एनर्जीला, एनर्जी ओ कडून कुठे ट्रॅव्हल होणार आहे. म्हणजे यालाच तुम्ही काय म्हटलं, थांब अहमद तुला नंतर बोलतो जरा, हे होऊ दे मला. नाही बऱ्याचदा अरे मला सिरियसली मला बरंच काय काय बोलायचं असतं, पण हे जेव्हापासून ट्रायपॉड समोर ठेवायला ना, माझ्यातला एक चांगला माणूस आणि घाण तसाच राहतोय. तेव्हा ती कशी बसली बाबा, असं अपार असो, काय काय पोज तर आहे बापरे. एक पॅन्ट्री 3 साठी एक डुक्कर पाहिजे. तर नीट बसावं काहीतरी. हा ताट बसा रे जरा, एवढं कट करत असतो ना मी, वेळ गेला तर गेला. कुठे किती टायमिंग झालं रे, म्हणजे मला लक्षात येतं. हा कशाच, हा काय काय करतो, चावतो त्याला. हा 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 होत रे दादा, माझ्या डोक्यात त्या मुलाने डिस्टर्ब केला, तो राग होता. परत म्हणलं त्यांना काय बोलावं तरी इथं रेकॉर्ड लगेच होतंय, त्यांना एखादी शिवी दिली तरी इथे रेकॉर्ड होणार. मग युट्यूब वरती तर हे दिसत नाही, डायरेक्ट शिवाच ऐकू येणार, मग ते कसं घाण दिसेल ना. अरे इथं काही कमी होतं का, तू कोल्हापूरून आलाच अजून. आपल्याकडे सेन्सर बोर्डाची माणसं बसले, बघितलं नाही काय. आणखी बीप लावायचं, आणखी काय करायचं. मग बीप लावलं तर 100% त्यांना माहिती शिवीच दिली म्हणून म्यूट करायचं. कसले कसले भारी पर्याय बघितलं. पण आम्ही काय नीट बसणार ग बसणार नाही. तुम्ही बीप लावा, तुम्ही म्यूट करा, तुम्ही एडिट करा, तुम्ही व्हिडिओ अपलोड करू नका, पण आम्ही घाण करायची करणारच. ह्याच्यात चांगला पर्याय काय की आम्ही सर्ग बसतो, चांगलं शिकवा, तुम्ही घाण बोलू नका. पण तुमचं म्हणणं काय, सर काही बी करा पण आम्ही घाण बोलणार म्हणजे. मग मी किती म्हणलं बाळा ते चांगलं नसतं, खाऊ नये. तुम्ही काय सर फक्त टेस्ट करायचंय, काय म्हणतो सर फक्त चमच्यानेच बघायचंय.
शांत बसा की जरा रे. मागचे लेकर नाहीत का? तू समर्थ मी मागाशीच म्हणलं, शिवराज म्हणलं, तो हा आपला काय म्हणलं, हा हेच दोघं लय नको. आता मी चाललो त्या ऋषीकडे. ऋषीचं कसं आहे, हा हा काळे साहेब पण आहेत बरं का. ओम आहे, यश आहे, यश आहे, प्रणव आहे. अरे मी चांगल्याचे नाव घेतो नालाय का. हे नामदेव म्हणतो मी आहे की सर मी आहे. अरे भंगार बारदार इकडे आहे, तो वेगळा काढू की आपण. सुशांत, हा त्याला कौतुक वाटेल ना त्याच. मी म्हटलं अरे भंगार देऊ. हा 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 ती खुश आहे की मला भंगार म्हणले म्हणून. हा अनुज म्हणतो आता आपण काही बोलायचं नाही आज का, माझी जागा बदलले ना. असं तुम्ही जबरदस्तीनं केलाय तुला. आणि इथं काही लोक असे आहेत न काय बोलता बी तेवढाच नालायकपणा करतात, न काय बोलता सुद्धा नालायकपणा करतात. तर ते प्रतीक येते भाऊ असं असं तिकडं असं करतात, बोलत काहीच नाही पण बरोबर घाण करायचे ते करा असं बघते. एकमेकांना काय बनवतं माहित नाही, एवढे नमुन्याचे आहेत ना. काही लोक काय काय ते दीपक नाही का, दीपक ते फक्त लोकांना ऐकू जाऊ नये कळू नये म्हणून असं मॉस घालून येते. आहे आमच्याकडे सत्यम मास्क घालायचे आम्हाला, फक्त आम्हाला कळू नये म्हणून. काय बस जरा अनिकेत वय अनिकेत त्याच्या शेजारी राहिलं ना, आता ढवळ्या तो आमचा पवळ्या. हा मध्ये ब्रेक देत आहे मला. ए अरे नीट बस की, कसला बसलाय, सोपा आहे का तू, बरं नीट. खूपच चालू करतात काय काय काय. हा गबासा ना मावशी, आता तुमच्याकडे यायचं काय. पाणीपुरी खाऊन आल्यापासून काय ताकद आली काय कळ नाही बाबा. गबासा रे. हा ट्रान्सवर्स दगड जात नाही. काय जातं दादा, दगड जात नाही बरं का. सॉरी चुकलं आमचं. दगड गेला तर फुटेल ना तुमचं डोकं. मग मला सांगा दातच काढते कशालाही दाते काढते. मग आता मला सांगा दगड कुठे टाकला रे, पाण्यातच टाकला रे बावड्या. तुझ्या डोक्यात टाकला का मी, पाण्यातच की. हा पण कुठे टाकला, दगड टाकला ओ पोझिशनला. आता ओ पोझिशन कुठली, पाण्यातलीच ना. दगड टाकला ओ पोझिशनला, ओ पोझिशन पाण्यातलीच. पण ओला ज्या ठिकाणी त्या दगडामुळे एनर्जी, ज्या ठिकाणी दगड टाकला तिथं जे वॉटर मॉलिक्युल होते त्या वॉटर मॉलिक्युलने एनर्जी घेतली ना दगडाकडून. मग आता तेच वॉटर मॉलिक्युल तिथले डायरेक्ट वॉटर मॉलिक्युल तिकडे त्या पार एंडला किनाऱ्यावर जाऊन बसले का, तर ते काय करतात, त्याच्या बाजूला जे काय वॉटर मॉलिक्युल आहे त्याला एनर्जी देणार, ते त्याच्या बाजूला, ते त्याच्या बाजूला, ते त्याच्या बाजूला. म्हणजे एक वॉटर मॉलिक्युल दुसऱ्याला एनर्जी देतो, दुसरा तिसऱ्याला देतो, तिसरा चौथ्याला देतो, हे कंटिन्युअसली चालत असतं. मुद्दा असा आहे आमचा की तुमच्या 2 मिनिटात लक्ष द्यायला पाहिजे की इथं जी एनर्जी आहे ती अशी अशी ट्रॅव्हल होत कोणाकडे येणार आहे, एकडे येणार आहे. पण त्या केसमध्ये या रस्त्यावरती जे काही वॉटर मॉलिक्युल असणार आहेत, हा त्याला देणार, तो त्याला, तो त्याला, तो त्याला, तो त्याला, मान्य आहे. पण इथं एनर्जी घेऊन त्याचं जे व्हायब्रेशन होतं ते व्हायब्रेशन मात्र हे पॅरलल नसून हे असं परपेंडिक्युलर होतं. आणि परपेंडिक्युलर आम्ही सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये बघितलेलं आहे. हे परपेंडिक्युलर व्हायब्रेशन आम्हाला असं वेव्ह वरती मांडता येतं. बरोबर आहे का नाही. वेव्ह कशी येते हे दाखवलं ना मी सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये. मग ही जी पाणी बॉटल आहे रिकामी, जी पाण्यावरती अपडाऊन होणार आहे, वर खाली होते, त्याचाच हा ग्राफ असेल ना. मग तुमच्या 2 मिनिटात लक्षात यायला पाहिजे लगेच की याच्यामध्ये हा जो पार्टिकल आहे हा वर जातो खाली येतो, म्हणजे वर जातो खाली येतो. तुमच्या लक्षात येतं का. मग ज्यावेळेस दगड टाकायचा होता त्या क्षणाला ती पाणी बॉटल इथं होती. समजा 1 सेकंद लागला वरती जायला, परत 1 सेकंद येईल ओरिजिनल पोझिशनला यायला, परत 1 सेकंद येईल खाली यायला, बरोबर आहे की नाही, आणि परत जागेवर यायला. समजतंय ना. मग तुम्ही याला एक वेव्ह कंप्लीट झाली, एक सायकल कंप्लीट झाला असं बोलत होतं. मग एनर्जी ओ कडून ए कडे ट्रान्सफर होणार आहे, पण पार्टिकल मात्र वर खाली व्हायब्रेट होतोय. याचा अर्थ या डायरेक्शनला हे पार्टिकल्स कसे व्हायब्रेट होत आहेत,
परपेंडिक्युलर, बरोबर आहे की नाही? आणि लॉन्जिट्युडनल मध्ये कसं घडत होतं? पॅरलल. इथं कसं झालं? परपेंडिक्युलर. मग तुम्हीच मला सांगा बाळांनो, तुम्ही काय म्हणायला पाहिजे? इन ट्रान्सवर्स wave, the particles कोणाचे रे बाळांनो? तर ऑफ मीडियम ना रे. the particles of medium vibrates perpendicular to the direction of wave. वेव्हच्या डायरेक्शनला हे कसे असतात रे बाळांनो? परपेंडिक्युलर. म्हणजे जर तुमची वेव्ह इकडे जाणार आहे, ही वेव्हची डायरेक्शन आहे, तर पार्टिकल असे व्हायब्रेट होतील. बरोबर आहे का? समजलं का? आणि मग तुम्हाला हे कळायला पाहिजे की ही मेन पोझिशन आहे, त्याच्यापासून जे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट होतं त्याला तुम्ही नाव काय दिलेलं असतं? म्हणजे ए म्हणजे काय? अँप्लिट्यूड. बरोबर आहे की नाही? आणि ऍट एनी इन्स्टंट तुम्ही जे बघत असता ते असतं तुमचं डिस्प्लेसमेंट, आणि ते आपण कशाने दाखवलं होतं? वाय ए साइन ओमेगा. आठवलं का रे बाळांनो? मग मला सांगा, वेव्हचे बेसिकली मेकॅनिकल मध्ये दोन प्रकार बघितले. एक बघितला लॉन्जिट्युडिनल आणि दुसरा बघितला ट्रान्सवर्स. बरोबर आहे की नाही? मग हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आता तुम्ही मला सांगा की जर आपण पुढे गेलो आणि जर आपण बघितलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, कसल्या बघितला? इलेक्ट्रोमॅग्नेटिक. तर आता तुम्हाला माहित आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक साठी काय असतं, तर नीट समजून घ्यायचं बाळांनो. मी थोडस याला असं करणार आहे, इलेक्ट्रो आणि मॅग्नेटिक. एकदम शांत डोक्याने जर बघितलं, थोडासा विचार केला, तर इथं काय असतं? एक कुठली जी वेव्ह बनते त्याचा एक कंपोनंट असतो इलेक्ट्रिक आणि दुसरा असतो मॅग्नेटिक. तर साधी सोपी गोष्ट इथं प्लीज नीट बघा. थोड्या वेळासाठी मला सांगा, ओव्हरस्टेट सायंटिस्ट, जर या वायर मधून करंट गेला तर याच्या भोवती काय तयार होतं? मॅग्नेटिक फील्ड. म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड पासून कसली फील्ड बनली? त्याच्यानंतर घेऊया मायकल फॅरेडे. मॅग्नेटिक फ्लक्स कट केला की ईएमएफ तयार झालं, म्हणजेच लाईट तयार झाली, म्हणजेच मॅग्नेटिक पासून इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे याच्यापासून ही बनते आणि याच्यापासून ही बनते. मग फॅक्ट काय असते बाळांनो? एक उदाहरण समजा, नीट बघा आता, ही तुमची डायरेक्शन आहे, वेव्हची डायरेक्शन. या ओ कडून ए कडे वेव्ह चालली आणि तुमचा इलेक्ट्रिक कंपोनंट तुम्ही असं दाखवलं. हा कुठला कंपोनंट आहे? इलेक्ट्रिक. मग इलेक्ट्रिक कंपोनंट कसा दाखवला तर तो असा आहे. इलेक्ट्रिक कंपोनंट कसा व्हायब्रेट होतो? असा होतो. इलेक्ट्रिक कंपोनंट कसा होतो? असा व्हायब्रेट होतो. तर इमॅजिन करा, मॅग्नेटिक कंपोनंट त्याला परपेंडिक्युलर असा असेल आणि तो असा व्हायब्रेट होईल. मग हा वर खाली, मला पेन मिळेल? हा ठीक आहे. इलेक्ट्रिक कंपोनंट असा होईल, वर खाली वर खाली वर खाली. ठीक आहे. इलेक्ट्रिक कसा होतोय? वेव्ह चालली इकडे बरं का, ही वेव्हची डायरेक्शन आहे. प्लीज आता इकडे हा ती नोट्स दे इकडे. इकडे बघा आता, एकदम शांत डोक्याने बघा. मॅग्नेटिक कंपोनंट समजून घ्या. तुमच्याकडे, माझ्याकडे, तुमच्याकडे, माझ्याकडे. मॅग्नेटिक समजला? मग हा मॅग्नेटिक आता ह्या दोघांना पण परपेंडिक्युलर झाला की नाही? मॅग्नेटिक कळाला का? तुमच्याकडे, माझ्याकडे. वेव्ह कुठे चालली? म्हणजे हा वेव्हला परपेंडिक्युलर आहे का नाही? दिसते ना परपेंडिक्युलर वेव्हला. वेव्ह चालते इकडे आणि हा वेव्हला कसा आहे? परपेंडिक्युलर. पण तो कुठल्या प्लेन मध्ये आहे? तर जो झेड मध्ये आहे. बरोबर आहे का? वेव्ह कुठे चालली? एक्स कडे. हा कसा आहे? झेड कडे. बघा आता, वेव्ह जाते इकडे, तो त्याला परपेंडिक्युलर आहे याच्यामध्ये, आणि इलेक्ट्रिक कंपोनंट आम्ही घेतला असा वाय वरती घेतला, वर खाली वर खाली. मग याचा अर्थ तुमच्या हे लक्षात आलं असेल की मॅग्नेटिक कंपोनंट त्याला परपेंडिक्युलर आहे. जर मी इकडे मॅग्नेटिक दाखवलं तर मला इकडे इलेक्ट्रिक दाखवलं. मग मुद्दा काय होतो की इलेक्ट्रिक पासून मॅग्नेटिक फील्ड बनते, मॅग्नेटिक पासून इलेक्ट्रिक. मग इलेक्ट्रिक मॅग्नेटिकवर अवलंबून, मॅग्नेटिक इलेक्ट्रिकवर जर अवलंबून असेल, डिपेंड असेल, तर त्यांना दुसऱ्या कशाची गरज लागत नाही. आणि तेच फंडामेंटल रिझन आहे की जेव्हा बाळांनो हा सूर्य आहे आणि सूर्यापासून इकडे आपल्याला अर्थकडे एनर्जी मध्ये सगळा समजा मॅक्झिमम कसला स्पेस आहे? एम्प्टी स्पेस. ज्याला तुम्ही नाव काय दिलं होतं? व्हॅक्युम नाव दिलं होतं. तर इलेक्ट्रिक मुळे मॅग्नेटिक तयार होईल, मॅग्नेटिक मुळे इलेक्ट्रिक तयार होईल. त्यांना कुठल्या मीडियमची गरज लागत नाही. समजलं का?
कळालं का? मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं नेचर हे डायरेक्शनला परपेंडिक्युलर असल्यामुळे कसं असायला हवं? ट्रान्सवर्स. लक्षात आलेलं आहे का? समजलं का? दुसरी गोष्ट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजला मीडियम का लागत नाही, कळालं का? इलेक्ट्रिक मुळे काय जनरेट होईल? मॅग्नेटिक, आणि मॅग्नेटिक मुळे परत इलेक्ट्रिक. म्हणजे ते एकमेकावर डिपेंड आहेत, त्यांना तिसऱ्याची गरज लागत नाही, म्हणून त्यांना मीडियमची गरज लागत. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला मीडियम लागत नाही, पण मेकॅनिकल वेव्हला मीडियम लागतं. मेकॅनिक्स मध्ये लॉन्जिट्युडनल असतात, ट्रान्सवर्स असतात, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये ट्रान्सवर्स असतात. लक्षात आलेलं आहे का? ट्रान्सवर्स म्हणजे डायरेक्शनला परपेंडिक्युलर आणि लॉन्जिट्युडनल म्हणजे डायरेक्शनला पॅरलल. समजलं का? इथपर्यंत गाडी पोहोचली.